नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण खूप पटकन तयार होणारी पानगळ्याची ब्लाऊज डिझाईन तयार करायला शिकणार आहोत। तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 15.5 इंच, शोल्डर आहेत 5.5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आहे 6 इंच, छाती आलेली आहे 9.75 इंच आणि येथे कंबर बॅकडाट मिळून आलेली आहे 9.5 इंच। आता इथे आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। येथे मला माझे रेडी शोल्डर 2.5 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 3 इंचावरती एक मार्क करून घेते। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला मी गळ्याची उंची 12 इंच घेते। तर ते मी 12 इंचावरती एक मार्क करून जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता याच बॉक्समध्ये आपण नॉर्मली जसा पानगळ्याचा आकार ड्रॉ करून घेतो ना, सेम तुम्हाला इथे देखील पानगळ्याचाच आकार अगदी व्यवस्थितरित्या ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि त्याला अगदी मधोमध फोल्ड करून ही जी कॅनव्हास पेपरची फोल्डिंगची साईड आहे ना, म्हणजेच घडीची बाजू, तिला ही जी आपली अस्तरची फोल्डिंगची साईड दिसते ना, त्यावरती अगदी व्यवस्थितरित्या घडीच्या बाजूवरती घडीची बाजू ठेवून घेऊन मग असं हाताने थोडंसं थापून घ्या, जेणेकरून जी आपली डिझाईन आहे ती या कॅनव्हास पेपरवरती ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। तर येथे ती ट्रेस होऊन आलेली आहे, ती तुम्हाला ठळकपणे दिसून यावी याकरिता मी त्याला थोडंसं डार्क करून घेतलं आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, जो आपला मूळ गळ्याचा आकार होता ना, बरोबर अगदी त्याच्याच बाजूला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्ही येथे अर्धा ते 1 इंच घेऊन सेम अगोदर जसा गळ्याचा आकार आहे तसाच येथे देखील तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता इथे काय करायचं आहे, आपण हे जे एक्स्ट्रा अर्धा ते 1 इंच घेऊन जो दुसरा गळ्याचा आकार सेम तसाच ड्रॉ केला होता ना, त्याला देखील आता व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे मी बॅक पार्ट घेतलेला आहे अस्तरचा आणि ही जी आहे ती कॅनव्हास पेपरची शाईनवाली साईड म्हणजे चमकणारी बाजू आहे, तिला या बॅक पार्टची ही जी सेंटरवाली लाईन दिसते ना, म्हणजेच मध्य लाईन, त्यावरती ही जी आपली कॅनव्हास पेपरची सेंटर लाईन दिसते ना, अगदी व्यवस्थितरित्या मॅच करत खालचे देखील सेंटर लाईन म्हणजेच मध्य लाईन एकमेकांवरती ठेवून घेऊन प्रेस करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याला प्रेस करून घेतलं आहे। त्यानंतर आता इथे मी मेन फॅब्रिक आणि अस्तरचा बॅक पार्ट घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ही जी आपली गळ्याची सेंटर लाईन दिसते ना, म्हणजेच मध्य लाईन, तिला अगदी शेवटपर्यंत म्हणजेच जेथे आपल्या गळ्याचा आकार संपतोय तिथपर्यंत सरळ व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे सरळ शेवटपर्यंत स्टिच करत आल्यानंतर नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून फक्त आपला हा जो बॅक पार्ट आहे ना, त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे फिरवून घ्यायचा आहे आणि त्याला फिरवल्यानंतर इथे जसा आपण गळ्याचा आकार ड्रॉ करून घेतला आहे ना, अगदी त्याच आकाराला व्यवस्थितरित्या फॉलो करत संपूर्ण गळ्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे ही जी आपली दुसरी साईड होती ना, तेथे देखील गळ्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। संपूर्ण गळ्याला स्टिच केल्यानंतर येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून त्याची कटिंग येथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर येथे जे आपण एक्स्ट्रा कापड सोडलं होतं ना, म्हणजे जास्तीचं, त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे कट्स देऊन देखील घ्यायचे आहेत। त्यानंतर आता येथे हे जे आपलं अस्तर दिसतंय ना, त्याला आतील बाजूस म्हणजेच रॉंग साईडला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पलटी करून घ्यायचं आहे। अस्तरला मी तुम्हाला इथे सांगितल्याप्रमाणे रॉंग साईड म्हणजेच आतील बाजूस पलटी केल्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे। म्हणजेच इथे काय करायचं आहे, जसा आपल्या गळ्याचा आकार आहे ना, त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या फॉलो करत पुन्हा त्या आकाराला इथे स्टिच करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे।
त्यानंतर हा जो आहे तो फॅब्रिक ग्लू आहे आणि त्याला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अस्तरच्या चारही बाजूला लावून घेऊन मग त्याला आपल्या मेन फॅब्रिकवरती अगदी व्यवस्थितरित्या स्टिक करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे ही पद्धत न वापरता डायरेक्टली आपण नॉर्मली ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना स्टिच करून घेतो ना, ती देखील तुम्ही इथे पद्धत वापरू शकता। त्यानंतर आता हे जे एक्स्ट्रा कापड दिसतंय ना, म्हणजेच जास्तीचं कापड, त्याला इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। जर येथे तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच केल्यानंतर तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना, त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे आपले हे जे दोन्हीही बॅकडाट दिसत आहेत ना, ते तुम्हाला स्टिच करून घ्यायचे आहेत। इथे मी तुम्हाला हा एकच बॅकडाट स्टिच करून दाखवतीये। सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसरा बॅकडाट असेल ना, त्याला देखील स्टिच करून रेडी करायचा आहे। त्यानंतर आता इथे मी कमरेच्या साईडला नॉर्मली आपण ज्या पद्धतीने कमरपट्टीला सरळ स्टिच करून घेतो ना, त्याच पद्धतीने इथे देखील मी अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ कमरेच्या बाजूला शेवटपर्यंत या कमरपट्टीला स्टिच करून घेते। त्यानंतर इथे मी कॉन्ट्रास्ट कलर म्हणजे साडीमध्ये जो ब्लॅक कलर होता तो विरुद्ध कलर असा होता, त्यामुळे इथे मी ब्लॅक कलरच्या लेसची निवड केलेली आहे। तुम्ही देखील तुमच्या साडीमध्ये जो कॉन्ट्रास्ट कलर म्हणजेच विरुद्ध कलर असेल त्याच कलरची लेस घ्या, जेणेकरून आपण जेव्हा ही लेस या ब्लाऊजच्या गळ्यावरती स्टिच करू तेव्हा आपला गळ्याचा आकार अधिक छान आणि उमटून दिसेल। तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती या लेसला ठेवून घेऊन तिथे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, जी आपली अगोदरची लेस होती ना, बरोबर अगदी त्याच्याच बाजूला वरच्या साईडने खालच्या साईडला असा थोडासा कर्व आकार म्हणजेच गोल आकार आखून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर हा जो आपला बॅक पार्ट आहे त्याला अगदी मधोमध फोल्ड करून घ्या आणि हाताने असं थापून घ्या, जेणेकरून या साईडला जो आपण आकार ड्रॉ केला आहे ना, तो त्या साईडला देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। त्यानंतर आपण जी अगोदर लेस यूज केली होती ना, तीच येथे मी घेऊन जो आपण हा दुसरा आकार ड्रॉ करून घेतला आहे ना, थोडासा गोलवा आकार, त्याच आकारावरती या लेसला ठेवून घेऊन संपूर्ण आकाराभोवती या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे। सेम तुम्हाला याच पद्धतीने ही जी आपली दुसरी साईड होती ना, तेथे देखील लेसला स्टिच करून घ्यायचं आहे। तर तुम्ही येथे पाहू शकता, मी या लेसला येथे देखील स्टिच करून घेतलेला आहे। आणि येथे शेवटी आपण नॉर्मली ज्या पद्धतीने लटकन तयार करतो सेम त्याच पद्धतीने येथे देखील मी लटकन तयार केलेले आहेत। आणि बघा, आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक किती सुंदर दिसतोय। आपण सर्वांनी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।